नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. पेठ वडगाव न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन. सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेठ वडगाव श्रीमती JN भस्मे आणि तिसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेठ वडगाव श्रीमती RS मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी. हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव इथल्या न्यायालयामध्ये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्या आदेशानुसार तालुका विधी सेवा समिती पेठ वडगाव यांच्या वतीने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीचे उद्घाटन सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेठ वडगाव श्रीमती JN भस्मे आणि तिसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेठ वडगाव श्रीमती RS मोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांना श्रीमती JN भस्मे यांनी जास्तीत जास्त प्रकरणे आपापसात तडजोडीने मिटवून न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने न्यायव्यवस्थेस मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी वडगाव बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश तांदळे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट उमेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर लोक अदालतीचे कामकाज श्रीमती JN भस्मे आणि श्रीमती RS मोरे यांच्या अध्यक्षतेखाली चालू करण्यात आले. यावेळी पॅनल ॲडव्होकेट म्हणून ॲडव्होकेट BK मुंगळे व ॲडव्होकेट श्रीमती VS माळी यांनी कामकाज पाहिले. या लोक अदालतीस दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेठ वडगाव इथले सहाय्यक अधीक्षक, इतर सर्व न्यायालयीन कर्मचारी व पोलीस कर्मचारी, सर्व विधिज्ञ उपस्थित होते. या लोक न्यायालयात एकूण 798 दाखल प्रकरणे ठेवण्यात आली. तसेच एकूण 1650 दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली. यापैकी 38 दाखल प्रकरणे आपापसात तडजोडीने मिटवण्यात आली व दाखलपूर्व प्रकरणांपैकी एकूण 28 अशी एकूण 66 प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली. एकूण 42,99,982 इतक्या रकमेची वसुली करण्यात आली. या लोक न्यायालयात पेठ वडगाव अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश तांदळे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट उमेश पाटील, सचिव ॲडव्होकेट शीतल पाटील, ॲडव्होकेट सचिन बोभाटे, ज्येष्ठ विधिज्ञ तसेच पोलीस, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, ग्रामपंचायत शिरोली यांनी सहभाग घेतला. आज या ठिकाणी 2026 मधलं पहिलं लोक अदालत भरत आहे आणि या ठिकाणी आपण जास्तीत जास्त प्रकरणं जी आहेत, दिवाणी प्रकरणं जी तडजोड करण्यायोग्य आहेत ती, फौजदारी प्रकरणं, तसेच जी चेकबाउंसची प्रकरणं दाखल आहेत या वडगाव न्यायालयात, तर ती आपण सर्वांनी निपटार करायचा प्रयत्न करूयात. आणि मी या सर्व आज रोजी या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देते आणि हे लोक अदालत आपण यशस्वीरित्या पार पडूया असं मी सर्वांना आवाहन करते.